ओके. लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. कशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि बहुमतापासून थोडंसं दूर राहिलेला आहे. काय कशा पद्धतीचं हे चित्र आहे आणि कशा पद्धतीने ही निवडणूक होती? अतिशय आम्ही सकारात्मक पद्धतीनं हा निकाल आणि कौल घेतोय. जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पहिली पसंती जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेस पुढे आलेली आहे. आता युतीचा आणि अलायन्सचा विषय असतो त्यावेळेस ते समीकरणं काय पुढे येतात, संख्याबळापासून कोण किती दूर आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा प्रोग्राम जाहीर होईल तेव्हा कळेल. आत्ता तरी काँग्रेसला सर्वात अधिक जागा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून मिळालेल्या आहेत. आम्ही ते सकारात्मक घेतोय. लोकांनी जी आम्हाला जबाबदारी दिली आहे, जी आमच्याकडून त्यांच्या अपेक्षा आहेत, एक पारदर्शक कारभार जिल्हा परिषदचा असावा आणि जरी आम्हाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागलं, तर सत्ताधाऱ्यांकडून जी अपेक्षा लोकांची आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तिथं आमचे सगळे सदस्य, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद, तर चांगल्या पद्धतीने काम करू. महानगरपालिकेनंतर काय बदललं असं वाटतं, की 23 पर्यंत जे आहे ते काँग्रेस पोहोचली आणि भाजप 36 जागा होत्या त्यावरून 18 पर्यंत पोहोचले. आणि जो विषय आम्ही घेतला जिल्हा परिषदचा जो अनेक अनेक वर्षाचा कारभार जो होता, ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदचं गेली 4 वर्ष प्रशासक काळामध्ये लोकांना जो त्रास होतोय, त्यांच्या पण योजना पोहोचत नाहीत, अनेकदा भ्रष्टाचाराच्या गोष्टी लोक स्वतःहून जे उल्लेख करून बोलत होते, कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीवर आणि आपण हेही बघितलं पाहिजे की ज्या पंचायत समिती काँग्रेसकडे होत्या गेल्या वेळेस, त्याच्यामधली कामगिरी बघून त्या पंचायत समिती आज काँग्रेसकडेच आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी आम्हाला वाटतं की लोक विकासाचं राजकारण आणि विकासाचे कामं पुढे ठेवून त्यांनी ह्या मताचा कौल दिलेला आहे. मांजरा पट्ट्यामध्ये मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं. लातूर असेल, ग्रामीण भाग असेल किंवा रेणापूर यामध्ये सगळ्यात जास्त सीट आलेल्या आहेत. उर्वरित जे काँग्रेस अहमदपूर असेल किंवा उदगीर असेल यामध्ये मात्र काँग्रेसला कुठेतरी यश कमी मिळाल्याचं पाहायला मिळालं. नाही, ह्या भागामध्ये जिथं जिथं आमचे काँग्रेसचे पारंपरिक जागा जे लातूर जिल्हा परिषद आपण बघितली, आम्ही आघाडीमध्ये नेहमी ह्या निवडणुका लढायचो आणि आताची आघाडीमध्ये आमचं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उभाटा गट असेल, शेतकरी संघटना असेल, ह्या सगळ्यांसोबत जी आम्ही आघाडी केली त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या नेतृत्वाने त्यांचे प्रयत्न केले. पण म्हणावं तसं यश जे आम्हाला अपेक्षित होतं, जो एक ट्रेंड लातूर जिल्ह्यामध्ये आम्हाला अपेक्षित होता, जो लोकांचाही आम्हाला कौल होता, थोडंफार त्याच्यामध्ये जागा कमी जास्त आलेल्या असतील, पण मोठ्या प्रमाणामध्ये भाजपची जी एखादी वर्चस्व होतं ते आम्ही आता रोखण्यामध्ये आम्हाला इथं यश मिळालेलं आहे. लोकांनी भाजपचा अजेंडा हा खोटा ठरतोय आणि त्यांचा जो काही मुद्दे होते कुठेतरी भाजपला त्यांनी सत्तेपासून दूर ठेवलंय. कोणाची सत्ता आलेली नाही मात्र हंग झाल्यासारखं झालेलं आहे. कोण सत्ता स्थापन करेल तुम्हाला काय वाटतं? आता हा सगळा आकडे च्या गोष्टी आहेत, ज्या ज्या आघाड्या आहेत, ज्या ज्या युत्या आहेत, त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईल. पण पहिला तुमची मेजॉरिटी आहे त्यामुळे तुम्ही दावा करू शकता. नाही, मला नाही वाटत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जसं विधानसभेत किंवा विधिमंडळात एखादा गव्हर्नर बोलवतो तुम्ही दावा करा, तसं कलेक्टर कुणाला बोलवतील असे अधिकार त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळे थोडे दिवस थांबूया, आपण सगळं चित्र स्पष्ट होईल. काय कसं बघताय शेवटचा प्रश्न या निवडणुकीत म्हणजे जिल्हा परिषदेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल कुठले चेंजेस झालेत महाराष्ट्रात एकीकडे भाजप आघाडीवर असताना काँग्रेस या ठिकाणी कशा पद्धतीनं सत्तेपर्यंत पोहोचले? नाही, विकासाच्या राजकारणावर आम्ही हे मुद्दे लोकांसमोर घेऊन गेलो. आमचा अजेंडा आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय करणार आहोत आणि जो सध्याचा कारभार ज्या पद्धतीचा लोकांनी चालवला त्याच्यावर तीव्र नाराजी लोकांनी व्यक्त केलेली आहे आणि आम्हाला वाटतं हे एक सकारात्मक मॅन्डेट लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असेल किंवा आता जिल्हा परिषद असेल, एक चांगलं सकारात्मक मॅन्डेट आम्हाला मिळालं आहे आणि आम्ही त्याच्यावर अजून मेहनत करू, अजून लोकांचा विश्वास इथं संपादित करू आणि पुढच्या वेळेस अजून जास्त प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं परत एकदा एखादी सत्ता काँग्रेसची इथं येईल याच्यावर आम्ही काम करू. माजी आमदार धीरज देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरी मोठा पक्ष असला तरी सत्ता स्थापन आपण दावा वगैरे आता इथं होणार नाही. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही कुणाचंही बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे त्यावरच झेडपीचे सगळे गणित अवलंबून असणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.